श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभम्। पवित्र सलिला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धेश्वरांच्या सन्मुख ज्ञानराज माऊलींच्या समाधीच्या अत्यंत सन्निकट त्यांच्या चरणारविंदी बसून माऊलींचीच वाङ्मयी मूर्ती आवाज माऊलींचीच वाङ्मयी मूर्ती असणारा श्री हरिपाठ यावरती क्रमशः चिंतन होण्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन 725 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याचं औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या द्वारे ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्या वाङ्मयावरती विविध चिंतनशील वक्त्यांच्या माध्यमातून विविध विषयांच्यावरती होणारा हा समारंभ त्यातलाच एक भाग म्हणजे हरिपाठावरती चाललेलं हे क्रमशः चिंतन ज्ञानराज माऊलींच्या समाधीवरती अत्यंत विनम्र भावानं काया वाचा मनानं समर्पित होऊन नतमस्तक होऊन त्यांच्याशी अभिन्न होऊन त्यांची कृपा संपादनासाठी याचना करून प्रार्थना करून
त्यांचे दिव्य आशीर्वाद घेत, त्यांची दिव्य प्रेरणा संपादित करून परतत्वाचा स्पर्श झालेलं ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय जे भक्तिप्रधान आहेत, नाममहात्म्याचा गौरव ज्या ग्रंथामध्ये झालेला आहे, असा ग्रंथ म्हणजे हरिपाठ. आज आपण हरिपाठाच्या पंचम अभंगावरती, अर्थात 5 क्रमांकाच्या अभंगावरती त्या शब्दांना दर्पणस्थानी ठेवून माऊलींच्याच दिव्य प्रकाशाच्या साह्यानं प्रकाशित झालेली मती, तिला ह्या शब्दरूपी समुद्रात जितकं अवगाहन करता येईल, अथांग समुद्रामध्ये टिटवीच्या चोचीमध्ये जेवढं पाणी मावेल तेवढंच ती घेत असते. तसंच ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा समुद्रावोनी सखोल अर्थ भरीत, समुद्रापेक्षाही सखोल विविध अर्थांनी तो भरलेला आहे. त्या अर्थाचं अवग्रहण करण्यासाठी असणारी बुद्धी ही अत्यंत सीमित आहेत, सदोष आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय हे विस्तीर्ण आहे, व्यापक आहे, निर्दोष आहेत. अर्थात सदोष असणारी ही मती आणि वाणी, हिला मांगल्यता आणि पवित्रता ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या दिव्य शब्दांचा स्पर्श एकदा वाणीला झाला की मग परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर त्या लोखंडाला स्वतःचा प्रयत्न करावा लागत नाही सोनं होण्याचा. त्याने फक्त परिसाजवळ जाऊन थांबायचं आहे. आज माऊलींच्या जवळ आपण बसलेलो आहोत. आता आमचा अधिकार नाही, आपल्याला जमणार नाही असं म्हणण्यापेक्षा माऊलींचा परिस्पर्श, त्यांचे दिव्य स्पंदनं प्राप्त झाल्यानंतर त्यांची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आपल्याला साधन बनवून त्यांचंच काम ते आपल्याकडनं करवून घेतील. आणि म्हणून आजच्या अभंगाला आपण स्पर्श करण्यापूर्वी भाग्यवान समजूया की आज आपण या अभंगावरती चिंतन करत आहोत. अभंग असा आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावेवीण देव नकळे निसंदेह, गुरुवीण अनुभव कैसा कळे, तपेवीन दैवत धिदल्यावीन प्राप्त, गुजवीण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे. दृष्टांताची मात साधूंचे संगती, तरणोपाय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ ग्रंथातील 5 क्रमांकाचा अभंग आहे. वेद आणि शास्त्रामध्ये
परमात्म्याच्या प्राप्तीचे जे काही साधनं सांगितले आहेत, त्या साधनांचा एका पार्श्वभूमीमध्ये निषेध केलेला दिसतो, त्याचा नकार दिलेला दिसतो, किंबहुना त्याचा अस्वीकार केलेला दिसतो. योगाच्या बाबतीतला, यागाच्या बाबतीतला आणि विधीच्या बाबतीतला. आणि त्या संबंधाने प्रतिबंध काय येत असेल तर त्या साधनाच्या द्वारे जे साध्य प्राप्त करायला पाहिजे ते साध्य प्राप्त न होताच मध्ये आपल्यामध्ये काही विकृती, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक अशा उत्पन्न होऊन एक दांभिकतेचा संचार होण्याची शक्यता असते. आणि म्हणून ज्या साधनाच्या द्वारे आपल्याला साध्यापर्यंत पोचायचं आहे ते न पोचता ह्या दांभिकता इत्यादी हे आपल्या प्रतिबंध करणाऱ्या उपाधी बसून राहतात. असा ह्या अभंगाचा आशय पुढे जात जात प्रमुख ह्या अभंगामध्ये 6 विषय सांगितलेले आहेत. क्रमशः आपण त्याचं चिंतन करणार आहोत. पण पहिल्यांदा ह्या अभंगाचा आणि मागच्या अभंगाचा जन्यजनक भाव संबंध काही दिसतोय का आपल्याला, ते पाहून मग पुढच्या चिंतनाला प्रारंभ करूया. ह्या अभंगाचं बीज तसं जर पाहिलं तर पहिल्या अभंगामध्येच आहेत. कारण रोजच आपण म्हणतोय की माऊलींचा हरिपाठ आणि त्यातला पहिला अभंग म्हणजे पुढच्या 26 अभंगाचं सूत्र आहे. आणि त्यातून त्या सूत्रातून वेगवेगळे उपांग विकसित होत, त्याचा विस्तार होत हरिपाठाचे पुढचे 26 अभंग. आणि म्हणून पहिला अभंग समजला की 27 अभंग सहज समजतील. पण पहिलाच अभंग समजत नाही म्हणून 26 अभंग पुढे चिंतन करायचे. आता ह्या 5व्या अभंगाचं सूत्र पहिल्या अभंगामध्ये कसं आहे हे माऊलींलाच विचारू. माऊली तुम्हीच सांगा, हे बीज पहिल्या अभंगामध्ये कसं आहे. तर पहिल्या अभंगामध्ये एक शब्द येतो, एक वाक्य येतं. साधक संसारामध्ये असला तरी चालेल, पण नामसाधना करताना त्याने आपल्या जिव्हेचा वेग वाढवला पाहिजे. याचा अर्थ काय? नामसाधना ही तीव्र गतीने केली पाहिजे, प्रामाणिकपणाने केली पाहिजे, समर्पणाने केली पाहिजे, तत्परतेने केली पाहिजे. मग त्याला अगणित पुण्य होतं, 4 मुक्तींचा लाभ होतो. आणि प्रत्यक्ष पांडवांना द्वारकेचा राणा असणारा भगवान श्रीकृष्ण संकट समयी त्यांच्या घरी येऊन त्या संकटाचं निवारण करून त्या परमात्म्याने सगळ्या भक्तांना सुरक्षित ठेवलं. तसं नामचिंतन करणाऱ्याला सुद्धा भगवान सुरक्षितच ठेवतो आणि अगणित पुण्य आणि मोक्ष लाभ होतो. याला प्रमाण देताना ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं होतं, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. मी जे बोलतो आहे, जे सांगतो आहे,
त्याला प्रमाण वेद आणि शास्त्र माझ्या म्हणण्याला अनुमोदन देत आहे. स्वतः व्यासांचं महाभारतामध्ये तसं प्रत्यक्ष उदाहरणं आहेत. म्हणजे माऊलींनी एका बाजूला व्यासांच्या महाभारताचा संदर्भ घेतला, तर दुसऱ्या बाजूला अपौरुषेय असणारे वेद आणि दर्शनशास्त्र यांचा प्रमाण म्हणून आधार घेतला. हेच एका साधकाने ऐकलं, समजलं. पण तो साधक होता, तो वेदाभ्यासी होता. त्याने वेदाचं चांगलं अध्ययन केलं होतं की वेदामध्ये 1,00,000 मंत्र आहेत. 80,000 मंत्र हे कर्माचं प्रतिपादन करणारे आहेत. 16,000 मंत्र हे उपासनेचं प्रतिपादन करणारे आहेत. आणि 4,000 मंत्र हे ज्ञानाचं प्रतिपादन करणारे आहेत, ज्यांना उपनिषद असं म्हणतात. आणि उपनिषद नाम वेदांतो प्रमाण. वेदांत म्हणजे उपनिषद, उपनिषद म्हणजे वेदांत. असं ऐकलं, असा अभ्यास केला, असं चिंतन केलेलं होतं. शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष या वेदाच्या उपांगाचाही त्याने अभ्यास केला होता. आस्तिक दर्शनशास्त्र त्याचं परिशीलन त्याने केलं होतं. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. आणि माऊली तुम्ही सांगतात हे वेद आणि शास्त्र, भक्तिशास्त्रामध्ये नाममहात्म्याचं वर्णन करताना साधकाने जर हरीचं नामचिंतन केलं तर त्याला 4 प्रकारचा मोक्ष प्राप्त होतो, अशी ग्वाही, असा पुरावा वेदशास्त्र तुम्हाला देत आहेत हात उंच करून. मग आम्हाला असं विचारायचं आहे, भगवत प्राप्तीचे साधन वेदाने फक्त भक्तीच सांगितली आहे का? नामचिंतनच सांगितलं आहे का? किंवा दर्शनशास्त्रामध्ये साही शास्त्री कारण असा शब्द प्रयोग केला आहे. हे 6 शास्त्र या जगत कारण परमात्मा आहे असं सांगतात, असं तुम्ही सांगितलं. पण तो साधक माऊलींना अप्रत्यक्षरित्या असा सुचवत होता की मी योगाचा अभ्यास केला आहे, वेदाचा अभ्यास केला आहे, षडंगाचा अभ्यास केला आहे. वेदामध्ये तर एवढे मंत्र सांगितले, त्या मंत्रापैकी 80,000 मंत्र कर्माचे आणि 16,000 मंत्र उपासनेचे. आणि उपासना सुद्धा एक मानसिक कर्मच ना. आणि 80,000 मंत्र सुद्धा कर्माचे, म्हणजे दोन्ही कर्माचाच विचार झाला सगळा. स्थूल कर्म आणि सूक्ष्म कर्म. आणि ते कर्म कोणत्या वर्णातल्या, कोणत्या आश्रमातल्या, कोणत्या व्यक्तीने कधी करावं याचा एक विधी सांगितला आहे. आणि तो विधी वेदाने सांगितले असल्यामुळे आणि वेद तुम्हाला प्रमाणभूत असल्यामुळे त्या वेदाने तर नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त असे विविध कर्माचे प्रकार आणि विधी सांगितले आहेत. 6 शास्त्राचा विचार करताना त्या साधकाने तो योगाचा अभ्यास करणारा असावा. आणि त्याने सांगितलं योगाने देखील मोक्ष प्राप्त होतो ना. यज्ञामध्ये विविध प्रकारचे याग सांगितले आहेत, यज्ञ सांगितले आहेत. मग त्या यज्ञाचा, यागाचा मनुष्याने कधीही त्याग करू नये असं गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंताने सुद्धा सांगितलं आहे.
मग एवढे साधन असताना तुम्ही भक्तिशास्त्रातलं नाममहात्म्य हरीचं चिंतन करण्याकरता आम्हाला आग्रह धरता, तो कशासाठी? असा कदाचित अध्यारूत एखादा प्रश्न साधकाने माऊलींना विचारला असावा, आणि तो साधक म्हणजे सगळ्याच साधकांचं प्रतिनिधित्व करणारा असावा. आणि म्हणून माऊली त्याच्या उत्तरासाठी हा 5व्या अभंगाला सुरुवात करतात, की ज्याचं बीज हे वेदशास्त्र उभारी बाह्या सदा याच्यामध्ये आहे. तर त्या वेदशास्त्राला धरून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये देत आहेत. उत्तर, त्याची पार्श्वभूमी, ही सगळा भाग आपण पाहिला. आता शब्द पाहूया, त्यातला अर्थ बघण्याचा प्रयत्न करूया. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. सरळ अर्थ असा आहे, योग येणे सिद्धी नव्हे, याग येणे सिद्धी नव्हे, आणि विधी येणे सिद्धी नव्हे. म्हणजे 3 गोष्टींचा उल्लेख केला आहे. योगाचा उल्लेख केला, यागाचा उल्लेख केला आणि विधीचा उल्लेख केला. याने सिद्धी तर प्राप्त होतच नाही, पण हे साधनं उपाधी बनतात आणि त्या साधकाच्या मध्ये नको असलेले दांभिकताती असुरी प्रवृत्तीचे दोष निर्माण होतात. पण हे विधान जे केलं आहे ते सामान्य माणसाने नाही केलं. हे विधान माऊलींचं आहे आणि माऊली योगी आहेत. नुसते योगी नाही, योगी यांचा शिरोमणी, वंदे जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. योग्यांचे शिरोमणी असणारे ज्ञानेश्वर महाराज 1400 वर्षाचे जीवन जगणारे आणि तितक्याच वेळेस काळाला परत पाठवणारे आणि सृष्टीतल्या सजीवांच्या वरती नियंत्रण ठेवणारे चांगदेव महाराजांसारखे योगी ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाजवळ येऊन नतमस्तक होतात, मुक्ताबाई महाराजांना शरण जातात आणि 1400 वर्षे जगून मी मेल्यासारखाच होतो, पण तुमच्या चरणाचा स्पर्श झाला आणि असं वाटलं की आज खऱ्या अर्थाने मी जन्माला आलो. 1400 वर्षापूर्वी माझ्या आईने मला जन्म दिला, पण त्या जन्म देण्याने ना माझी स्वतःची सार्थकता झाली, ना मी माझ्या आईची कुश माझ्या साधनेने धन्य करू शकलो. पण आज चांगदेव 65 ऐकल्यानंतर मुक्ताईंच्याकडनं चांगदेव म्हणे, आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी आज खऱ्या अर्थानं ती माझी माऊली, मी तिच्या पोटी एक शिष्य रूपाने जन्माला आलो. तिने मला ज्ञानाची शिक्षा दिली. असे ज्ञानेश्वर महाराज योगी, आणि ते म्हणतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योगाने यागाने, सिद्धी शब्दाचा अर्थ आहे परमात्म्याचा साक्षात्कार, परमात्म्याचं दर्शन.
परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होणं, मग ते सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता किंवा सार्ष्टी ह्या मुक्तींच्या द्वारे असं विधान ऐकलं की ज्यांना काहीच करायचं नाही ते म्हणतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. पण हे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा विधान करतात तेव्हा तर ते एक मोठे योगी आहे आणि अष्टांग योगातलं शेवटचं साधन समाधी आहे. माऊली समाधी संजीवन हरिपाठ, संजीवन समाधीमध्ये आहेत. मग ज्ञानेश्वर महाराज असं का म्हणत असतील? याचं कारण एक आहे, हा उपदेश किंवा हे सांगणं जे चाललं आहे त्यांच्यासाठी असोनी संसारी, संसारामध्ये इतके आसक्त आहेत, जबाबदाऱ्या इतक्या आहेत की एक मिनिटसुद्धा बाहेर पडण्याकरता त्यांना वेळ नाही. मग अशांच्यासाठी तुम्ही घर बसल्यासुद्धा परमात्म प्राप्तीचं साधन, सुलभ साधन तुमच्या हाती देतो ना मी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण हे जे साधन सुलभ आहे, सोपं आहे, याचा अर्थ ते महत्त्वाचं नाही असं नाही. बाकीच्या साधनांनी जे प्राप्त व्हायचं ते तुम्हाला निष्प्रतिबंधक ह्या साधनाने प्राप्त होत असल्यामुळे तुम्ही ही साधना करा. म्हणजे अधिकाराचा विचार समोर ठेवून मग ही गोष्ट सांगितली आहे. पण याचा अर्थ योगाचं महत्त्व नाही असं नाही, योगाला काही स्थान आहे असं नाही, स्थान नाही असं नाही, यागाचं महत्त्व नाही असं नाही, यागाची काही फलश्रुती नाही असं नाही, विधीला काही महत्त्व नाही असं नाही, विधीचं काही स्थान नाही असं नाही. तर योग, याग, विधी याचं एक वेगळं महत्त्व आहे, त्याचं वेगळं एक स्थान आहेत, त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहेत, त्याची एक वेगळी फलश्रुती आहेत. विशेषतः हा हरिपाठ म्हणणारे बहुतांशी वारकरी जास्त आहेत, त्यांची ती संध्या मानली जाते. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्यान करते हे हरिपाठ म्हणणारे आहेत. त्यांना कोणी योग करणारा दिसला की ते एक लेबल लावून टाकतात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. एक योगाचा शिक्षक माझ्या परिचित आहेत, ते आले आणि म्हणाले की मी पहिल्यांदा योग सुरू केला, लोकांना बोलवलं आणि त्यातला तुमचा एक वारकरी आला आणि त्यांनी सांगितलं योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. पण असं म्हणणारा गरोदर स्त्रीसारखं मोठं पोट घेऊन म्हणत होता. मग तो एखादा व्याख्यात असू शकतो, कीर्तनकार असू शकतो, प्रवचनकार असू शकतो. चरबी वाढलेली आहे सगळीकडनं, पोट सुटलेलं आहे, बीपी आहे, शुगर आहे, कोलेस्टेरॉल आहे आणि तत्संबंधाने सगळ्या रोगाची जननी म्हणजे पोट मोठं होणं आहे. मग तो करायचा नाही का? तुम्हाला हा योग साक्षात्कारापर्यंत, मोक्षापर्यंत जरी नेणारा नसला लगेच, पण रोग बरा करणारा नक्की आहे. तुम्हाला शुगर झाली तर की वेगवेगळे आसनं आहेत, वेगवेगळे प्राणायाम आहेत आणि म्हणून योगाचं शरीराच्या दृष्टीने आणि मनाच्या दृष्टीने एक वेगळं महत्त्व आहे. म्हणून पातंजल योगदर्शनामध्ये पतंजलींनी याचा खूप मोठा समाधिपादामध्ये
साधनपादामध्ये, विभूतीपादामध्ये, कैवल्यपादामध्ये याचा खूप मोठा विस्ताराने विचार केला आहे. घेरंड संहिता आहे त्याच्यामध्ये हा विचार आलेला आहे. हठयोग प्रदीपिका नावाचा ग्रंथ आहे त्याच्यात हा विचार आलेला आहे. शिवसंहिता आहे त्याच्यात हा विचार आलेला आहे. आणि त्यामध्ये मनस्वास्थ्य, शरीर स्वास्थ्य हे कसं नीट राखलं जाईल याचा खूप चांगला विचार या ग्रंथांच्या मध्ये आलेला आहे. आणि असं असताना तुम्ही त्याला महत्त्व नाही असं कसं म्हणता? त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. मग माऊलींनी येणे सिद्धी नव्हे असं का म्हटलं आहे? याचं कारण एक आहे. ग्रंथ हा भक्ती महात्म्याचा आहे आणि त्यात भगवंताच्या नामचिंतनाचा गौरव ह्या हरिपाठात केला आहे. ज्यांच्याकरता साधना सांगायची आहेत ते संसारामध्ये आसक्त आहेत. मग त्यांच्या दृष्टीने त्यांच्या अधिकारानुसार ते घर सोडू शकत नाही, करू शकत नाही. पण त्यांना तर मोक्ष द्यायला हवा. कारण ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनच बहुजन सुखाय बहुजन हिताय असं आहे. आबाल वृद्धांना सुद्धा ह्या आत्मसाक्षात्काराचा आनंदाचा उत्सव साजरा करता यावा त्याकरता हे वाङ्मय आहे. आणि म्हणून योगाच्या ठिकाणी एक वेगळं स्थान आहे. पण योगाचा अभ्यास करायला लागलं की कीर्तनास लोकांना विचारलं की तुम्ही काय ऐकलं, समजलंच नाही हो, लक्षच लागत नाही. पण योग सांगतो योगश्चित्तवृत्ती निरोधाः. तुम्हाला एकाग्रता साधवायची असेल तर तुम्हाला चित्तवृत्तींचा निरोधाचा अभ्यास करावा लागेल. कारण तुमच्यामध्ये तमोगुणाचं प्राबल्य जास्त आहे, रजोगुणाचं प्राबल्य जास्त आहे, सत्वगुण तसा आहे. आणि त्यानुसार आपल्या अंतःकरणाच्या क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा 5 प्रकारच्या वृत्ती तयार होतात. रजगुणी असेल जास्त ते क्षिप्त वृत्ती तयार होते. म्हणजे ते बसले तरी शांत अवयव राहत नाही त्यांचे, सारखे पाय तरी हलवतील, डोकं तरी हलवतील, कान तरी हलवतील, इकडे तिकडे पाहतील. ही क्षिप्त वृत्ती आहे. मूढ वृत्ती आहेत. श्रवण करायला सुरुवात केली, काही ऐकायला सुरुवात केली की तत्क्षणी निद्रादेवीचं आगमन होतं. आगतम स्वागतम, झोपले लगेच आणि घोरायला सुरुवातही करतात. ही मूढ वृत्ती आहेत. आणि विक्षिप्त वृत्ती थोडासा सत्वगुण वाढला आहे आणि रजगुण आणि तमोगुण हा अभिभूत झाला आहे. म्हणून लक्ष लागतं आणि ऐकता ऐकता अचानक 10 दिशामध्ये मन भटकायला लागतं आहे. ही विक्षिप्त वृत्ती आहे. पण जेव्हा सत्वगुण रजगुण पूर्णपणे कमी झालेला असतो, सत्वगुण वाढलेला असतो, तेव्हा ती वृत्ती जी असते ती एकाग्र वृत्ती आहे. आणि नामचिंतन करताना एकाग्रता लागतेच ना. मग एकाग्र वृत्ती आहे ती. आणि शेवटची आहे निरुद्ध वृत्ती, जिथे कोणताच गुण नाही पण गुणांचे संस्कार आहेत. अशी जी शेवटची वृत्ती आहे ती निरुद्ध वृत्ती. समाधीसाठी ठीक आहे ती, पण साधना करण्यासाठी एकाग्रता लागते. आणि म्हणून ती एकाग्रता साधण्यासाठी तर या सगळ्या गोष्टींचा विचार सांगितला आहे. मग तुम्ही याला महत्त्व नाही असं कसं म्हणता? तर खरं म्हणजे हा योगाचा अभ्यास सुरू केला की त्यामध्ये प्रतिबंध येत असतात. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, विरती, भ्रांती दर्शन, आपलं अलब्ध भूमिकत्व, चित्त विक्षेपास्ते अंतराया.
दुःख दौर्मनस्य अंगमे जयत्व श्वास प्रश्वास विक्षपासह भुवाहा, असं पातंजल दर्शनामध्ये पतंजलींनी सांगितलं आहे. कधी कधी योगाचा अभ्यास करताना व्याधी रोग उत्पन्न होतात आणि मग योगाचा अभ्यास करता येत नाही. अष्टांग योग शिणिजे न वाया न शिणिजे, मग ते सगळा हे सुरू झालं की मग काहीच करता येत नाही. किंवा अणिमा लघिमा गरिमा ईशत्व वशित्व प्राकाम्य अशा अष्टमा सिद्धी प्रतिबंध करतात. तेव्हा तो साधक पुढे जाण्याच्या ऐवजी त्याला लोक म्हणतात, तुमच्यासारखा योगी भूतलावरती पहिल्यांदाच आम्ही पाहिला. तुम्ही म्हणजे न भूतो न भविष्यती, असं सगळं वर्णन केलं की अपरिपक्व असणाऱ्या त्या योग साधकाला असं वाटतं की माझी पूर्णताच झाली आहे आणि मग तो पुढे जातच नाही. आणि योगामध्ये सांगितले आहे की ह्या सगळ्या सिद्धी कैवल्य स्थितीला प्राप्त करण्याकरता अडथळा निर्माण करणाऱ्या आहेत, पण नामसाधनामध्ये हे अडथळे येत नाही, एवढं समजून घ्यायचं आहे. आणि योगामध्ये हे साधनं प्रतिबंध करतात, अडथळे निर्माण करतात. आणि म्हणून याने सिद्धी प्राप्त होत नाही म्हणण्याचा अर्थ आहे ही मध्येच थांबू अडथळे निर्माण करतात, प्रतिबंध निर्माण होतात ते. आणि म्हणून तर 1400 वर्षाच्या जीवन जगणाऱ्या चांगदेव महाराजांना लोकांनी इतके अडथळे निर्माण केलेत, त्याचं वर्णन आहेत. काशीला जेव्हा योग शिकण्याकरता गेले चांगदेव महाराज, त्यांच्याबरोबर 1-2 नाही हजारो लोक गेले, हजारो व्यापारी गेले, म्हणजे मोठी यात्राच असायची त्यांच्याबरोबर. उद्योगधंदे सगळे एक इंडस्ट्रीज असायची सगळी त्यांच्याबरोबर. आणि सगळे गौरव करायचे, वा तुम्ही म्हणजे या भूतलावरती अभूतपूर्व व्यक्तिमत्व. असा गौरव करून योगामध्ये पारंगत झाले, पण काही अंशाने अंधारातच राहिले ना, तो दांभिकता निर्माण झाली. माऊलींना शरण येण्याच्या ऐवजी वाघावरती बसून आले, हातामध्ये सर्पाचा चाबूक घेतला. हा वायाची उपाधी दंभधर्म नाही, मग काय आहे? खरं म्हणजे योगश्चित्तवृत्ती निरोधा, योगाने चित्तवृत्तींचा निरोध होतो, योगाने संयमता प्राप्त होते, योगाने सगळीकडे परमात्मा आहे असा अनुभव येतो. युजुर योगे युज समाधौ युज संयमणे. आणि कायम असणारा जो काही दुःखाचा जो संयोग असतो त्याचा वियोग होतो. वियोगम योग संज्ञितम असं गीतेमध्ये म्हटलं आहे. आणि म्हणून ह्या योगादिकांच्याद्वारे सिद्धी प्राप्त होत नाही म्हणण्याचा अर्थ त्याची निंदा करायची आहे असं नाही, तर प्राप्त प्रसंगाच्यामध्ये आलेल्या विषयाची स्तुती करायची आहे. नाही निंदा निंदितुम किंतु विधेयस्तोतुम. निंदा करण्याची प्रवृत्ती नसते, फक्त प्राप्त विषयाचा वर्णन करणं हे महत्त्वाचं असतं. त्याप्रमाणे याग एनेनो हे सिद्धी. पूर्वमीमांसा जैमिनी आणि कर्मकांडाचं मी प्राधान्य किती सांगितलं वेदामध्ये. 80,000 कर्म पर ह्या मंत्र आहेत, 16,000 उपासनापर आहेत. आणि कर्मकांडाला प्राधान्य देणारे जे कोणी आचार्य आहेत त्यांचं म्हणणं आहे वेदातले सगळे मंत्र हे कर्मप्रधान आहेत. स्वर्ग कामो यजेत. मग श्रौत याग असेल किंवा स्मार्त याग असेल, वेदाने सांगितले असेल किंवा स्मृतीने सांगितले असेल, असे विविध प्रकारचे जे याग आहेत ते सगळेचे सगळे याग स्वर्ग कामना, स्वर्गाधिक लोकांच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त करणारे आहेत. मग कर्मकांडी असं म्हणताना
कर्माला प्राधान्य देणारे असं म्हणतात की सगळा वेद कर्मपर आहेत. पण उपनिषदाधिक जे मंत्र आहेत त्यांचं काय? नाही, ते म्हटले अर्थवाद आहेत ते, असं ते म्हणतात. पण विविध याग निर्माण जरी आपण करायला लागलो तर ते सगळेच याग सगळे करू शकत नाही. वर्णाश्रम धर्माप्रमाणे त्यांचे वेगवेगळे याग सांगितले आहेत. कोणीही कोणता याग करू शकत नाही. ब्रह्मचर्याला सांगितलं यज्ञ करायचा, त्याला मग सांगावं लागेल कुणीतरी बसवा तिथे पत्नी म्हणून, त्याला तो यज्ञ करता येणार नाही. संन्यासाला काही यज्ञ करता येणार नाही. त्यासाठी पूर्वतयारी लागते. विवाह असावा लागतो, पत्नी असावी लागते. आणि त्या यागामध्ये सकाम कर्म बिनचूक करावं लागतं. निष्काम कर्मात चूक झाली ना तरी क्षम्य असते, पण सकाम कर्मामध्ये थोडी सुद्धा चूक चालत नाही. हॉटेलमध्ये वाढताना वेटरकडनं थोडा भाजीचा शिंतोडा आपल्या कपड्यावरती उडाला तरी सुद्धा तिथे बसणारे आकाश पाताळ एक करून सगळ्या लोकांना शिव्या देऊन मालकाला बोलवतात, तुला मी काहीच देणार नाही. पण तुमचाच मुलगा वाढता वाढता घरामध्ये भाजी घेऊन आला आणि ताटात वाढण्याच्या ऐवजी चुकून तुमच्याच अंगावरती टाकून दिली त्याने. तेव्हा बघा ना, लहान मुलाच्याकडनं अशा गोष्टी होतातच. भगवान कृष्णाने अनेक लीला केल्यात, हा कृष्ण आमच्या अशी लीला करतो. वा वा वा. कारण काय आहे, निष्काम जिथे आहे ना, कामना नाही, तिथे चूक झाली तर क्षम्यता असते. पण ह्या यागामध्ये जर चूक झाली तर जो फल प्राप्त व्हायच्या ऐवजी एक अनष्टकारक फल प्राप्त होतं. तसं विधी सांगितले आहे. रोज अंघोळ करावी, दंतधावन करावं, गंगेचं स्नान करावं, नामचिंतन करावं, आपल्या घरी नवीन अभ्यागत आला तर त्याचं स्वागत करावं, आईवडिलांच्या दिवसाच्या दिवशी श्राद्ध करावं, ह्या विधी सांगितले आहेत. त्याला नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्रायश्चित्त कर्म असे हे विहित कर्म सांगितले आहे. निषिद्ध कर्माचा त्याग सांगितला आहे. पण कोणी म्हटला नाही नाही, न लगे अंघोळ तोंड धुवावे. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता अंघोळ करावी लागत नाही, तोंड धुवावं लागत नाही. मग काय, मी अंघोळही करणार नाही, तोंडही धुणार नाही. पण त्याला का असं सांगायचं आहे का अंघोळ करू नको, तोंड धुवू नको? नाही बाबा, पण आता तुला अंघोळीला अजून पाणी मिळालं नाहीत आणि अंघोळ करायला वेळ आहेत आणि तो रिकामा आहेत. अशा वेळेस रिकामं राहण्यापेक्षा भगवंताचं नामचिंतन कर. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तू म्हणत राहा, त्याला प्रतिबंध येणार नाही. तू त्या कोणत्याही अवस्थेमध्ये करण्याचं साधन म्हणजे नामचिंतन. पण योग करायचा असेल तर पोट साफ लागतं, तो करता येणार नाही. याग करायचा असेल तर सूर्याचा उदय झालेला पाहिजे, सूर्यास्ताच अस्त व्हायला नको आहे. अर्थात यज्ञ हे सूर्योदयानंतर करायचे असतात, सूर्यास्ताच्या आधी संपवायचे असतात. हा एक विधी आहे, यागाचा विधी सांगितलेला आहे. पण इथे एवढंच म्हणायचं आहे की भगवंताच्या भक्तीमध्ये, नामचिंतनामध्ये कोणताच प्रतिबंध येत नाही आणि भगवंत ते प्रतिबंध दूर करतात. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणून योगशास्त्राचा अभ्यास सांगत असताना पातंजल योगसूत्रामध्ये पतंजलींनी ही गोष्ट एक प्रामाणिकपणाने नमूद केली. ते म्हटले, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांगाचा विचार करताना मध्ये अडथळे निर्माण होतात आणि ते दूर व्हावेत ह्याकरता ईश्वर प्रणिधानाद्वा ईश्वराची प्रार्थना करावी, ईश्वराची आराधना करावी. तज्जपस्तदर्थ भावनम तस्य वाचकः प्रणवः. त्या परमात्म्याचा ओंकाराचा जप करावा, त्याची आराधना करावी आणि मग
आप्यंतर अभावाहा. तर प्रत्येक चेतना, त्या प्रत्येक चेतन स्वरूप असणारा जो परमात्मा आहे त्याच्या प्राप्ती करता येणारे अडथळे हे दूर होतात. म्हणून भक्तीचा विचार योगशास्त्रामध्ये एक उपांगाने पतंजली महर्षींनी सांगितलाच आहे. तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करा, तर जपस्तदर्थ भावनम, ध्यान करा. आणि माऊलींनी हरिपाठात सांगितलं ना, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय. अर्थात ह्या योग याग विधींना एक विशिष्ट स्थान आहे, त्याचं महत्त्व आहे. पण योगावरच जास्त भर दिला, यागाच भर दिला, विधीचंच पालन करत राहिले, पण त्यातून मग नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवतीयाच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली अडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावो. योगाभ्यासाधिक करताना ह्या सिद्धी त्याला प्रतिबंध करतात. योगामध्ये एक सूत्र आलेलं आहे कैवल्यपादामध्ये की सिद्धी प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष स्वर्गातील देव त्या योग्याला निमंत्रित करतात, चला स्वर्गाला, चला कैलासाला, चला वैकुंठाला. तरी देखील त्या योग साधकांनी त्यांना नमस्कार करावा, नको मला माझी साधना करू द्या. स्वतंत्र असा उल्लेख उपनिमंत्रणे अशा शब्दाने केलेला आहे. आणि म्हणून ह्या जीवनामध्ये दांभिकता निर्माण करणाऱ्या आहे, ह्या उपाधी बनणाऱ्या आहेत ह्या सगळ्या साधना. आणि म्हणून वायाची उपाधी दंभ धर्म, याचा अर्थ हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये योग याग विधी याला स्थान आहेत, पण प्रमुख स्थान नाहीत. निर्दोष सुलभ स्थान कशाला असेल तर ते केवळ आणि केवळ भगवत भक्तीला आहे. मग तुम्ही पापी असेल तर चालतात, दुराचारी असेल तर चालतात. अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग सादोरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसा. तुम्ही कसेही असा, पण आल्यानंतर तुम्ही जाताना शुद्ध होऊन जाल. खटनट यारे शुद्ध होऊन या जारे. तुम्ही कसेही या. एवढी सुलभता ह्या नामचिंतनामध्ये आहे, पण कुठे कोण घेतं? म्हणायला सांगितलं तर दुसऱ्या गोष्टी येतात, पण नामचिंतन येत नाही. म्हणून माऊलींनी सांगितलं अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्मामध्ये नामसाधन केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, आणि त्या पुण्याने तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. एवढं सुलभ आहे, पण सुलभ साधन करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. आणि म्हणून याच्यावर जास्त भर देऊ नका. कशावर? योगावर भर देऊ नका, यागावर भर देऊ नका, विधीवरती भर देऊ नका. त्याने अंतःकरणामध्ये उपद्रव निर्माण होण्याच्या शक्यता आहे. वर्तमान काळामध्ये तर योगाच्या नावाखाली फक्त दोनच केले जातात, प्राणायाम आणि आसनं. पण यम नियम केले जात नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाः, शौच, संतोष, स्वाध्याय, विश्वर प्रणिधानानी नियमाः. याला पतंजलींनी महाव्रत असं म्हटलं आहे. आणि हे यम नियम कोणत्याही धर्मात, कोणत्याही संप्रदायात, कोणत्याही पंथात पहिल्यांदा पालन करावे असेही आहेत. पण त्याचं नियमाचं पालन न करता कुछ भी खाओ, कुछ भी पिओ, कुछ भी करो, लेकिन योग करो, भगवान सांगतात नाही जमणार. मग दांभिकता निर्माण होईल. युक्त आहार विहारस्य, युक्त चष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आणि हा अनुभव येण्यासाठी तुम्ही अंतःकरणामध्ये भगवत भाव धारण करा. या भगवत भावाने परमात्म्याची प्राप्ती तत्क्षणी होईल. म्हणून भाव जर नसेल
आणि बाकीच्या सगळ्या क्रिया असेल त्याला काहीच किंमत नाही. भावे विण देव न कळे. भावाशिवाय, भाव शब्दाचा अर्थ काल सांगितला, आसने. मी ज्या परमात्म्याला शरण गेलेलो आहे तो परमात्मा माझ्या मागे पुढे सगळीकडे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारया. जणी पाणी आसी जाय. जनाबाई महाराज पाण्याला गेले तर भगवंत घागर घेऊन तिच्या पाठीमागे निघतो आहे. जिथे जातो तिथे तो परमात्माच माझ्याबरोबर आहे आणि तो परमात्मा मला नक्की प्राप्त होणार आहे. तो माझ्यावरती कृपा करणार आहे. तो दयाचा सागर आहे आणि म्हणून त्याला जे आवडतं मी ते करील. अनुकूलस्य संकल्पः. परमात्म्याला जे आवडत नाही मी ते करणार नाही. प्रातिकूल्यस्य वर्जनम. तो परमात्माचं रक्षण करील. रक्षस्यति इति विश्वासः. तो रक्षण करणार आहे असा माझा विश्वास आहे. गोप्तृत्व वर्णम तथा. मी त्या परमात्म्याचंच वर्ण स्वीकार केला आहे. मी दीन आहे. परमात्मा आपण दयाचे सागर आहात हा दैन्य भाव आला पाहिजे. आणि मनातल्या मनात गोष्ट ठेवण्यापेक्षा भगवंताजवळ त्या बोलून दाखवाव्यात. आत्मनिवेदन करावं. असं सगळं जर केलं तर भगवंत, मी भगवंताची आई आहे आणि भगवान माझा पुत्र आहे असं यशोदेसारखा भाव धारण करावा. अर्जुन असेल तर मी भगवंताचा मित्र आहे. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण हे यादव हे सखेती. गोपाळाने मित्रभाव धारण केला. म्हणजे भगवंतच माझा मित्र आहे, भगवंतच माझा पुत्र आहे, भगवंतच माझा सखा आहे, भगवंतच माझा गुरु आहे. त्वमेव सर्वम मम देव देव. असा भाव धारण केला की ह्या भावाच्या द्वारे तो परमात्मा लवकर कृपा करतो. आणि जर असा भाव नसेल तर बाकीच्या सगळ्या एक्झरसाइज आहेत त्या, बाकीच्या सगळ्या क्रिया ह्या केवळ एक्सरसाइज आहेत. त्याच्यामध्ये प्रेम नसेल, समर्पण भाव नसेल. ज्ञान संपादन करताना सुद्धा श्रवणामध्ये प्रेम लागतंच ना, मननामध्ये प्रेम लागतंच ना, निधिध्यासनामध्ये प्रेम लागतंच ना. आणि म्हणून भाव म्हणजे अस्तित्व. परमात्मा माझ्या मागे पुढे सगळीकडे आहे असा भाव ठेवणं. आणि असा जर भाव ठेवला तर निसंदेह देव कळे. भावे निसंदेह देव कळे आणि भावे वीण निसंदेह देव न कळे असा अर्थ घ्यायचा. भाव असेल, तुमची बुद्धिमत्ता कमी असेल, वर्णाश्रम धर्माप्रमाणे तुमचा नीट विकास झाला नसेल, पण परमात्मा ते सगळं करवून घेईल. पण भाव असायला पाहिजे. एका गुरुनी सांगितलं शिष्याला, तू साधना कर. पण बरेच दिवस झाले परमात्म्याचं दर्शनच होईना. तेवढ्यात रस्त्याने जाणारा एक महात्मा पाहिला. त्याला विचारलं, मला भगवंताची प्राप्ती कधी होईल? ते म्हटले, हे जे ज्या झाडाखाली बसला आहेत ना, त्याचे जेवढे पानं आहेत तेवढे जन्म घेतले की मग तुला भगवंताची प्राप्ती होईल. तो म्हटला, एवढा काय माझ्याजवळ काही वेळ नाही, नमस्कार, मी चाललो. दुसरा साधक काही अंतरावरती बसलेला होता. त्याने पण तोच प्रश्न विचारला. गुरुनी सांगितलं साधना करायची आहे, अजून परमात्म्याची भेट नाही, परमात्म्याची भेट कधी होईल मला? त्याने सांगितलं, हे जे चिंचेचं झाड आहे ना, त्याला जेवढा पाला आहे तेवढे जन्म तुला प्राप्त करावे लागतील आणि त्यानंतर भगवंताची प्राप्ती होईल. अच्छा, त्यानंतर होईल ना नक्की? होईल नक्की असा भाव उत्पन्न झाला आणि तो नाचायला लागला. मला भगवंताची प्राप्ती होईल 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 होईल. आणि त्या भावामुळे इतकी उत्कट अवस्था प्राप्त झाली की सगळे दोष निघून गेले
आणि असा एक क्षण साधला गेला, तिथेच त्याला मोक्ष प्राप्त झाला. का हो? तर तुम्ही याला एवढे पानं सांगितले, तेवढा जन्म घ्यावा लागेल, याला भगवंताची प्राप्ती आत्ताच झाली. तो म्हणाले महात्मा, ही भगवंत प्राप्त होणार आहे अशा शब्दानेच अष्टसात्विक भावाचं उदाहरण आलं आणि एवढा तीव्र भाव उत्पन्न झाला की त्या दिव्य लालसेने, जिज्ञासेने सगळे दोष निघून गेले आणि तो क्षण साधला गेला. आणि मग उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेल, असा क्षण साधला जावा. आणि त्याकरता तो भाव उत्पन्न व्हायला पाहिजे. पण काल मी एक वाक्य सांगितलं होतं, हेड टू थिंक अँड हार्ट टू फील. डोक्याने विचार करायचा आहे आणि हृदयाने ती भावना अभिव्यक्त करायची आहेत. आणि मग नक्की होईल का? नक्की होईल. फक्त मार्गदर्शक म्हणून कुणीतरी आपल्याला गुरु हवे आहेत. नाही म्हटले मी MA LLB आहे, मी BCom आहे, मी डिलीट आहे, मी PhD आहे, मी MSc आहे, मी इंजिनियर आहे, मी IT झालेलो आहे, तुम्ही सगळे व्हा, काहीच हरकत नाही. पण ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ह्या क्षेत्रातला अनुभव ज्यांना आहे त्यांना तुम्हाला शरण जावं लागेल, त्यांनाच गुरु म्हणतात. तंबाखू खाणारे माणसं म्हणतात, तंबाखू मळणं सुद्धा एक प्रकारची कला आहे, ते कोणी मळू शकत नाही. मग म्हटलं तुम्ही कसे मळतात? पहिल्यांदा जेव्हा मी खायला लागलो तेव्हा मला माझे पहिले गुरु जे आहेत त्यांनी शिकवलं नेमकं असं करायचं. मग साधी जे गाढवं खात नाही तंबाखू, ते माणसं खातात आणि ती तंबाखू कशी मळावी हे शिकण्याकरता सुद्धा गुरु लागतो. म्हणजे गाढवांनी ज्याचा त्याग केला अशा निकृष्ट तंबाखू खाण्यासाठी जर तुम्हाला गुरु लागत असेल तर शास्त्र, वेद, उपनिषद त्या परमात्म्याला नेती नेती म्हणून हात टेकतात. अशा अदृश्य, अस्पर्श, असंग, निर्विकार तत्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर शास्त्र सांगतं तुम्हाला स गुरुमेवावि गच्छेत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. व्यवहारामध्ये लोक म्हणतात हा मुलगा ना ऐकतच नाही, लग्न करून द्या. नंतर काही दिवसांनी तो एकदम शांत होतो. माझ्याकडे एक मुलगा यायचा, शिक्षक आहेत. म्हटले आपल्याला तुमच्यासारखंच राहायचं आहे. म्हटलं चांगलं आहे. पण नंतर मला कळालं त्याचं जमतच नव्हतं. नंतर तो परमनंट झाला चिंचवडला एका हायस्कूलमध्ये. तो आता चांगला शिकवतोय. आणि मग तो माझ्याकडे पुन्हा, मला मी डोंगरावरती फिरायला जातो तिथे तो भेटला. ते दोघंही फिरायला आले होते. ते म्हटले काय आनंद आहे ह्या जीवनाचा, तुम्हाला काय कळणार? मी म्हटलं बरं आहे, तुला गुरु भेटला कोणीतरी. म्हटले हे काय, हे तर गुरु आहे. म्हणजे सांसारिक विषयाच्या विषयी सुद्धा जर गुरु लागत असतील तर गीता सांगते तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परसहितेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती नचिरेणादि गच्छति. ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, गुरूंकडे जा, नमस्कार घाला, सेवा करा, तत्परता दाखवा, श्रद्धा ठेवा आणि योग्य अनुकूल वेळ आली की मग त्यांना प्रश्न विचारावा. मी कोण आहे, कुठून आलो आहे, माझ्या जीवनाचं कर्तव्य काय आहे, असे जर प्रश्न विचारले की मग त्याला गुरु सांगतील बाबा तू देह नाही, तू इंद्रिय नाही, तू प्राण नाही, तू मन नाही, तू बुद्धी नाही, तू चित्त नाही, तू अहंकार नाही, तर या सगळ्यांचं अधिष्ठान तू आहे. तत्वमसी. श्वेतकेतू तत्वमसी. तू ते ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे.
अशी झाडणी गुरु करतात द्वैताची, द्वैताची झाडणी. गुरुविना ज्ञान, द्वैताची झाडणी केल्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून गुरुविना अनुभव कैसा कळे, गुरूंच्या शिवाय अनुभव अध्यात्मातला कळणार नाही. असं कोण सांगतात? गुरूंचे महागुरु, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐशे. पण आजकाल गुरु हा शब्द काही लोकांना ॲलर्जेटिक वाटायला लागला आहे. नको नको, गुरु शब्दच नको आम्हाला. इंटरनॅशनल जे काही इन्स्पिरेशन देणारे जे काही वक्ते असतात ना, त्यांनी स्वतःला गुरु हे नाव धारण केलं. नंतर काही दिवसांनी गुरु शब्द काढून टाकला. ते म्हटले गुरु शब्द नको आपल्याला, ते जमणार नाही आपल्याला. आपल्याला गुरु व्हायचं पण गुरु शब्द नको आहे आम्हाला. पण गुशब्दश्च अंधकार हा ऋशब्द निरोधक हा. गुरु शब्दामधले पहिला शब्द हा अंधकार दर्शक आहे, दुसरा शब्द हा प्रकाश दर्शक आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, प्रकाशाकडे नेणारे गुरु आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, ते म्हणतात की निवृत्तीने तत्वता सांगितले. मला माझ्या गुरुने सांगितलं आहे. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे हा माझा वैभव नाही, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव आहे. माझ्या गुरूंच्या कृपेचं वैभव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून गुरूंच्या शिवाय अनुभव या आत्मतत्वाचा येत नाही. हा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव आहे. आणि गुरु प्राप्त झाले ते आपल्याला दीक्षा देतात, एक मंत्रजप देतात, एक साधना देतात. आणि मग आपण त्या प्रकारची साधना करायची असते. त्याला तप असं म्हणतात. विशिष्ट नियमाने आपणच आपल्यावरती ते नियम धारण करले त्याला तप असं म्हणतात. पण ते तप सुद्धा 2 मिनिटं करून जमत नाही. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा आसवितो दृढभूमी. ते तपही दीर्घकाल करावं लागतं. म्हणून तपे विण दैवत, धिदल्या विण प्राप्त, गुजविण हित कोण सांगे. याचा विस्तार आपण उद्या करूया. पण तपे विण दैवत, तप केल्याशिवाय दैवत प्रसन्न होत नाही. आणि ह्या जगामध्ये काही दिल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. आणि प्रेमाचा संबंध, आपुलकीचं संबंध, जिव्हाळ्याचं नातं असल्याशिवाय माणसं रहस्यात्मक गोष्ट सांगत नाही. गुजविण हित कोण सांगे. पुण्यामध्ये आपण जर रस्ता विचारला, हा रस्ता स्वारगेटला जातो का, तो स्वारगेटला जात नसतो, तो हडपसरला जात असतो. पण म्हणतो हां हां जा जा. आपण त्याला विचारलं का हो, हा स्वारगेटला रस्ता जात नाही, हा हडपसरला जातो, मग तुम्ही त्याला का सांगितलं. मी काय त्याचा नोकर आहे का, त्याने विचारवं मी सांगावं. चुकू द्या 2-4दा त्याला, मग कुणीतरी सांगेल. पण त्यानेच जर त्याच्या आईला विचारलं, मित्राला विचारलं, सांगतील ना ते. कारण जिथे जिव्हाळा आहे, प्रेम आहे, सामंजस्य आहे, आपुलकीचं नातं आहे, तिथे रहस्यात्मक गोष्टी सांगितल्या जातात. गुरु शिष्यांचं नातं हे इतकं जिव्हाळ्याचं असतं. आणि तिथेच मग गुरु ही रहस्यात्मक गोष्ट सांगत असतात. दुसरं कोणी सांगू शकत नाही. गुजविण हित कोण सांगे. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जगाचं जाऊ द्या, काही असू द्या, पण मी माझा अनुभव सांगू का तुम्हाला. म्हटले सांगा ना. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. मात म्हणजे गोष्ट, दृष्टांत म्हणजे उदाहरण. मी माझ्या अनुभवावरून माझं उदाहरणाची गोष्ट तुम्हाला सांगतो. काय सांगतात. साधूंचे संगती तरणोपाय. सत्पुरुषांची संगत, महत् संगस्तु दुर्लभाहा, असं नारद महर्षींनी सांगितलं. श्रेष्ठ महापुरुषांची संगत जर केली
तर हा भवसागर आणि हा मायेचा सागर कितीही जरी दुस्तर असला तरी महात्म्याच्या संगतीच्या द्वारे तो सहज तरून जाता येतो. माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. गुरुकृपेच्या द्वारे माझा उद्धार झाला. तुम्हालाही जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला सुद्धा साधूंची महात्म्याची संगती करावी लागेल. त्यांच्या संगतीमध्ये गेलं की तुम्हाला ते दीक्षा देतील, नामचिंतन सांगतील आणि नामचिंतन त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्यांच्या अनुभव येण्यासाठी ते जे म्हणतात ते तुम्हाला म्हणावं लागेल. म्हटले काय म्हणावं लागेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्या परमात्म्याचं नामचिंतन मुखाने घ्यावं लागेल आणि तेही आदराने, श्रद्धेने, समर्पणाने घेतलं की मग ज्ञानेश्वर महाराज जे सिद्धांत सांगतात ते सिद्धांत आपल्या अनुभूतीला येतील. याकरता आपणही अत्यंत सश्रद्ध अंतकरणाने माऊलींच्या म्हणण्यावरती पूर्ण विश्वास ठेवून म्हणूया, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. झालेली ही आजच्या दिवसाची ही सेवा माऊलीच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावाने समर्पित करून वाणीला माऊलींच्या चरणारविंदी विश्रांती घेण्यासाठी रमूया आणि ह्या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.